लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेमुळे यश मिळालं, त्याबद्दल उद्धव ठाकरे आभार दौरे करणार आहेत। तर येत्या 19 जून नंतर महाराष्ट्रभर दौरा करतील, ही माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेबाबत उद्या मंत्रालयात बैठक, अनिल पाटील आणि मंगल प्रभात लोढा राहणार उपस्थित। दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यासाठी बैठक। महाविद्यालयांना वर्षातून 2दा प्रवेशाची मुभा, जुलै ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये प्रवेश देता येणार, यूजीसीचा मोठा निर्णय। मुलुंडच्या जुन्या म्हाडा कॉलनीत माकडाचा उच्छाद, घरातल्या वस्तूही माकड नेत असल्याने रहिवासी हैराण, पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी। मुंबई गोवा महामार्गावर दरडीचा धोका कायम, रस्त्यालगतचा डोंगर भाग अति धोकादायक, प्रशासन बांधकाम विभागाचा मात्र कानाडोळा। जुन्नरमध्ये पुराच्या पाण्यात वाहन चालवणं पडलं महागात, स्थानिकांनी साखळी करून तरुणाला वाचवलं। गाडी आत टाकली होती त्याला म्हणावा। पुण्यातल्या मार्केट यार्ड भागात भरधाव ट्रकची महिलेला धडक, महिलेचा जागीच मृत्यू। सोलापुरात आठवड्याभरापासून सलग पाऊस सुरू, भाजीपाल्यांचे दर कडाडले, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, भेंडी, गवारीचे दर वाढले। रायगड जिल्ह्यात रसायनी दांडफाटा इथे दुचाकीचा अपघात, वाढदिवशीच तरुणाचा मृत्यू। नागपूर कारागृहात कैद्याच्या टोळी युद्धात 4 जण जखमी, एका कैद्याच्या प्रेयसीबद्दल अपशब्द काढल्याने 2 गटात राडा। नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, ब्राह्मणपुरी, सुलवाडा, पिंपरी शिवारात केळीची बाग उद्ध्वस्त। पुण्यात आषाढी वारीसाठी 250 विशेष एसटी बसेसची सुविधा, राज्यातून 5000 जादा बसेस पाठवण्याचं नियोजन। संत तुकाराम महाराजांचा यावर्षी 339वा पालखी सोहळा, नांदेड गावातील गुलाब आणि मल्हार बैलजोडीला मिळाला मान।